मला गिरीशनी कॉल केला होता की एक भन्नाट स्क्रिप्ट आहे आणि तू वाच. तुम्ही विचारच खूप बोल्ड करता. तुम्ही ओव्हरऑल खूप हे आवडलं मला. का करताय तुम्ही, काय लिहिलेलं आहे आणि कितीही म्हटलं तरी ही एक जर्नी आहे ट्रान्समॅनची. सिरियल विरियल नाही करायचे कारण मला कळतच नाही आहे हे रोज 10 किलो मेकअप घेऊन मी काय वाचते मलाच माहिती नाही आहे. एक तर हे करेज कुठून येतं आणि ज्या पद्धतीचं आयुष्य तुम्ही जगला आहात किंवा जगता आहात तर लोक काय म्हणतील हा विचार तुम्ही कधी सोडून दिला? Being on ground and working for people is also very, very, very important. I think now it's more important. नमस्कार, मित्र म्हणे लाईमलाईटमध्ये सगळ्यांचं स्वागत. आपल्यासोबत आहे राजश्री देशपांडे आणि त्यांचा एक नवा सिनेमा येतोय बाप्या नावाचा. एक तर तुमचं खूप खूप स्वागत आणि खूप दिवसांनी परत छान मराठीमध्ये तुम्ही कमबॅक केलेलं आहे की आधी सत्यशोधक वगैरे माहिती होतं. सिनेमाबद्दलच आपण सुरुवातीला बोलत की एक तर हा सिनेमा तुमच्यापर्यंत कसा आला आणि पॅरामीटर्स काय होते या सिनेमा निवडीमागचे? कारण तुम्ही विचारच खूप बोल्ड करता. तुम्ही ओव्हरऑल खूप बोल्ड स्टेप घेतलेला आहे. तर हे आवडलं मला. तुम्ही विचारच खूप बोल्ड करता. पॅरामीटर्स म्हणजे तू बघतेच आहेस. इट्स अ व्हेरी व्हेरी डिफरंट रोल फॉर मी आणि कुठल्याही कलाकाराला असं काही करायला मिळणं हे खूपच मोठं भाग्य असतं. आणि तू जे आता मुख्य भूमिकेबद्दल म्हटली, हा सिनेमा तू बघते ना, हा फॅमिली सिनेमा आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक लहानापासून मोठ्यांपर्यंत आजीपर्यंत हे प्रत्येकाने एक अप्रतिम काम केलेलं आहे आणि त्यामुळे तो सिनेमा असा बनलेला आहे. नॉर्मल नसते संजू. तुझी आई बाबा झाली काय? देवानं दिलेल्या शरीरावर काय विपरीत चाळे. मला पण बाबा बनायचंय. बाप्याचं म्हणजे शैलेश आणि शैलेजाची जी भूमिका मी केलेली आहे ती पुढे आलेली बिकॉज आजूबाजूचे जे कॅरेक्टर्स आहेत त्यांनी त्यांचं आयुष्य, त्यांची घडामोड, त्यांच्यामधलं चाललेलं एका प्रकारचं वादळ, त्यामुळे तुम्ही शैलेश आणि शैलेजामधला जो प्रवास आहे तो व्यवस्थित बघू शकता. मी सिनेमा सृष्टीमध्ये नाटक आणि सिनेमा याच्यामध्ये आले तेव्हापासून मला असं वाटतं की मी तेच नाही करू शकत. म्हणजे सेक्रेड गेम्स नंतर मला बरेच असे आले ज्याच्यामध्ये सिमिलर रोल्स होते, किंवा अँग्री इंडियन गॉडेसेस असो, किंवा मंटो असो, किंवा ट्रायल बाय फायर असो. तर असे बरेच होते ज्याच्यामध्ये मला सिमिलर कॅरेक्टर्स मिळत होते, पण मला नाही करायचं होतं. कारण मला असं वाटतं की मला प्रत्येक सिनेमा, प्रत्येक सिरीज, प्रत्येक कुठलीही कलाकृती असो ती मला एक वेगळ्या पद्धतीने करायची आहे, वेगळं काहीतरी करायला मिळायला हवं. त्यामुळे जेव्हा बाप्या आला तेव्हा मला असं वाटलं की ओके, दिस इज समथिंग, इट्स अ चॅलेंज. काही मदत पाहिजे का? येऊ का? बाकी मी अनिल बोरकर. तुम्ही काय कोण? डॉक्टर पाटील. मला समीर तिवारी आमचे जे डिरेक्टर आहेत त्यांनी अप्रोच केलं आणि मला याच्या पहिले मला गिरीशनी कॉल केला होता की एक भन्नाट स्क्रिप्ट आहे आणि तू वाच आणि तू मला सांग काय वाटतंय तुला. आणि मग मी डिरेक्टरला पण भेटले. त्यांनीसुद्धा मला म्हणजे त्यांनी माझं काम काही बघितलं होतं, पण त्यावेळेस मला वाटतं त्यांनी मला त्या पद्धतीने बघितलं नव्हतं. तर आम्ही एकाच एरियामध्ये राहतो मुंबईमध्ये, तर तिथे त्यांनी मला कुठेतरी बाहेर जिमच्या बाहेर बघितलं आणि आय वॉज बिंग मी. आणि मी माझ्या गाडीमध्ये फोनवर बोलत होते आणि आय वॉज लाईक हां हॅलो असं करून मी माझं कॉन्व्हर्सेशन सुरू केलं आणि ही वॉज जस्ट लुकिंग ॲट मी लेफ्ट आणि त्यांनी मला जस्ट हॅलो म्हटलं आणि ते निघून गेले आणि ते कुठेतरी त्यांच्या डोक्यात राहिलं. हे असं त्यांनी मला ही स्टोरी सांगितलेली आहे, विच काइंड ऑफ ट्रू आय फील लाईक. आणि मग नंतर गिरीशला बोलले ते आणि मग गिरीश म्हणाले की नाही ऑफकोर्स तुम्ही बोलून बघा काय आहे. आणि मग त्यांनी मला ऐकवली आणि मला फक्त ऑब्व्हियसली खूप प्रश्न होते त्याच्यामध्ये
की हे का करताय तुम्ही, काय लिहिलेलं आहे आणि काय काय गोष्टी आहेत. कारण कितीही म्हटलं तरी ही एक जर्नी आहे ट्रान्समॅनची. ती किती सेन्सिटिव्हली आणि सेन्सिबली आपण दाखवणार आहोत, त्याला कशा पद्धतीने लिहिलेलं आहे, किती लोक इन्व्हॉल्व आहे त्याच्यामध्ये, हे सगळं मला महत्त्वाचं होतं. कारण मी स्वतः समाजकार्यामध्ये आहे आणि बऱ्यापैकी मी LGBTQI+ कम्युनिटीबरोबर पण काम करते. त्यामुळे माझ्यासाठी हे खूप महत्त्वाचं होतं की कशा पद्धतीने सादर करणार आहे आणि त्याच्या आजूबाजूची लोक काय करत आहेत. कारण कधी कधी असं होतं की माझी जर्नी तर आहेच आहे, पण सोबतची जी लोक, कारण सिनेमा हा एकट्याचा नसतो, सिनेमा हा सगळ्या प्रत्येक परीने बनलेला असतो. त्यामुळे त्यांची जर्नी त्याच्याकडे बघण्याची कशी आहे, समाज कशा पद्धतीने त्याला हे करतो आहे आणि कुठे मॉकरी होत नाही आहे ना, अशा पद्धतीने तो होता. आणि मेन म्हणजे याचं ना की जेव्हा चांगली लोक एकत्र येतात तेव्हा चांगलं घडतं. तुला पहिल्यापासून माहिती होतं की मला पुरुषासारखं वाटतं म्हणून. पुरुषासारखं वाटणं वेगळं आणि असं पुरुष बनून येणं वेगळं. त्यामुळे आम्ही कुठेतरी ते आहे ना की लोकांपर्यंत पोचते, बिकॉज हा बेस, हा फाउंडेशन खूप स्ट्रॉंग होता आणि इतके चांगले कलाकार या सिनेमामध्ये आहे. त्यामुळे तसा बाप्या घडला. एका अभिनेत्रीसाठी ना अशा प्रकारची व्यक्तिरेखा लिहिणं हे खूप महत्त्वाचं आहे तसं म्हणलं तर, खूप. आणि चॅलेंजिंग पण आहे. तर ओव्हरऑल स्त्री व्यक्तिरेखा जशा लिहिल्या जातात, साकारल्या जातात, मराठीमध्ये म्हणा किंवा इतर हो. हिंदीमध्ये, तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? मला असं वाटतं की आणखीनही लिखाणामध्ये कुठेतरी कमतरता आहे. आहेत आपल्याकडे खूप चांगले लेखक आहेत, पण प्रॉब्लेम असा आहे की चांगले कदाचित प्रोड्युसर्स कमी आहेत. कारण एवढं सारं लिखाण लिहिलेलं आहे पण त्याला जर प्रोड्युसर्स नाही केलं आणि बायकांसाठी त्या पद्धतीने लिहिलेलं नाही आहे नसेल तर कसं होईल ना. त्यामुळे त्याला एक सपोर्ट सिस्टम उभं करणं फार गरजेचं आहे सिनेमासृष्टीमध्ये. कारण हे मी फक्त मराठीचं नाही म्हणते, मी हिंदी, बाकी सगळ्या रिजनल याच्यामध्ये हाच प्रॉब्लेम आहे. आणि मला वाटतं की सिनेमा हा फक्त 40 वर्षाच्या आधीच्या बायकांसाठीच केलेला जातो जास्त करून. 40 वर्षाच्या पुढच्या बायकांसाठी काही लिहिलंच जात नाही, खूप कमी लिहिलेलं जातं आणि त्या स्टोरीज पुढे येतच नाहीत की त्याच्या पुढे काय होतं. म्हणजे तुम्ही जेव्हा 30शी कंप्लीट केल्यानंतरचं एक जे आयुष्य आहे ते काय आहे, इधर ते खूपच जास्तच खडतर दाखवतात किंवा माहीत नाही काय रिव्होल्यूशन केलेलं दाखवतात. मध्ये काय काय गोष्टी होतात, अरे ती बाई कितीतरी गोष्टींमधून जातीये, तिला काय 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 होतं आहे, खूप चांगलं पण होतं आहे, वाईट पण होतं आहे, मध्यम पण होतं आहे. काय करा ना, लिहा, खूप काही गोष्टी आहेत जगामध्ये. तर मला वाटतं थोडा वेळ लागेल, कारण तो एक थ्रेड जो असतो एक सपोर्ट सिस्टमचा, तो थोडा थोडा तयार होतो आहे. आणि कितीही म्हटलं तरी अवघड पडतं, कारण एक फॉर्म्युला फिल्म्स आजकाल जास्त चालतात. इवन ॲक्ट्रेसेसला आणि ॲक्टर्सला सतत यंग राहणं हे कंपल्शन झालेलं आहे अनफॉर्च्युनेटली, बिकॉज कॉन्स्टंटली ॲक्टर म्हणून त्या गोष्टी. नाही, हे बघ, यंग म्हणजे हेल्दी राहणं इज मोर इम्पॉर्टंट. आणि तुम्ही काय कॅरेक्टर करतात ते त्याच्या पद्धतीने तुम्हाला जायचं आहे. कारण आता जसं मी ट्रायल बाय फायरसाठी मी 15-16 किलो वजन वाढवलं, कारण मी वयाच्या 60 वर्षाचं ची बाई पण मी प्ले केली. 35 ते पर्यंतचा माझा प्रवास होता, त्यामुळे मला त्या पद्धतीने जावं लागलं. सिमिलरली इन बाप्या मी यंगपासून एक 40च्या स्पेसमधलं मी प्ले केलं. त्यामुळे मला यंग शैलेजा प्ले करायच्या याच्यासाठी मला कमी करावं लागलं. सो ॲज अ जर्नी वाईज ते आहे, कारण तो एक जर्नी आहे ना त्या कॅरेक्टरची, त्या पद्धतीने. पण ते कंपल्शन नसावं जस्ट टू शो पीपल की की हे कंपल्सरी असतंच, हे असंच करावं लागतं म्हणजेच तुम्हाला काम मिळतं, हे कंपल्शन नसावं. ते कॅरेक्टरचे त्या एका पात्राचा जर भाग असेल तर वन शुड जस्ट डू एव्हरीथिंग, पण नॉट टू जस्ट लाईक टिटिलेट पीपल दॅट ओके दिस इज वॉट इट इज. म्हणूनच जास्तीत जास्त पात्र लिहायला पाहिजे, जे फक्त ब्युटी स्टँडर्ड्सवर नसायला पाहिजे, पण
आयुष्य जगल्याला लोक दाखवायला पाहिजे. इवन मुलगा म्हणा की मुलगी म्हणा किंवा कुठलेही त्यांच्याबद्दल पण लिहिताना असं दाखवायला पाहिजे की ते आयुष्य जगलेत. अदरवाईज आपण फक्त कॅरिकेचर आणि स्टिरियोटिपिकल आणि व्हेरी फॉर्म्युला बेस्ड फिल्म्स बनवत राहू. याच्यामध्ये म्हणजे लाईक समीर वॉज कॉन्स्टंटली इट्स अ फॅमिली फिल्म बिकॉज ही फॅमिली फिल्मच आहे. ही प्रत्येकजण बसून बघू शकतो. वाय? बिकॉज यू हॅव एव्हरीथिंग इन दॅट यू नो अँड एव्हरी वन इज लिव्हिंग अ लाईफ इन दॅट विच यू सी इट इन द सिनेमा. मला माहित होतं कधी ना कधी होणार म्हणून असं काय होणार? की तुम्ही तुमच्या पहिल्या बायकोला घेऊन घरी येणार कधीतरी. बायको सोड, बाई पण नाही आता तो. म्हणजे ही ग्लॅमरची दुनिया आहे किंवा या इथून जात असताना एकीकडे तुम्ही पांढरीसारखं गावही दत्तक घेता. तुमचं एक फाउंडेशन आहे, जसं तुम्ही आत्ता म्हटलं की LGBTQसाठीही तुम्ही काम करता. तर इकडे कसं काय वळालात? मी 15 वर्ष झाले ग मला काम करून. मी फक्त थोडंसं असं PR मध्ये थोडी कमी आहे. PR इज व्हेरी डिफिकल्ट टू गेट इट. त्यामुळे मला असं वाटतं की मी कुठल्याही क्षेत्रामध्ये, दोन्ही क्षेत्रामध्ये मी फक्त काम करते. मला मजा यायला पाहिजे. ॲज म्हणजे सोशल वर्कर हे फक्त एक टर्म दिलेलं असतात की तुम्ही एन्व्हायरमेंटलिस्ट आहात किंवा सोशल रिफॉर्मर आहात किंवा सोशल वर्कर आहात. मला असं वाटतं की आम्ही काम करणारे लोक आहोत आणि मी एक शेतकऱ्याची पोरगी असून मला असं वाटतं की मला माझ्या मुळांवर काम करणं हे गरजेचं आहे. कारण नाहीतर आपण फक्त सिनेमेच बनवत राहू ना, डॉक्युमेंटरीज बनवत राहू किंवा पॉडकास्ट करत राहू किंवा इंटरव्ह्यूज देत राहू. पण जर त्याच्यावर जमिनीवर जाऊन काम नाही केलं, त्या क्षेत्रामध्ये जाऊन काम नाही केलं तर बदल नाही होणार. त्यामुळे त्याच्यासाठी जाऊन तिथे उभं राहून कशी लोक 48 डिग्री टेम्परेचरमध्ये राहून शेती करतात, कसं दुष्काळाच्या मध्ये किंवा फ्लडच्या सिस्टममध्ये किंवा शेतकऱ्याच्या घरामध्ये ती लहान पोरगी कशी शिकते, कसं शिक्षण चालू आहे, कसं आरोग्य आहे तिथे, हेल्थकेअरचे काय काय प्रॉब्लेम्स आहेत, हे सगळे तुम्ही तिथे जाऊन उभं राहून त्यांच्यासोबत राहून नाही समजलं तर मग ते फक्त ॲज अ टोकनिझम होऊन जाईल ना. मग ते आपण फक्त आय एम लाईक यू नो आय रिअली केअर अबाउट असं होऊन जाईल ते. त्यामुळे काम करणं महत्त्वाचं आहे. फक्त आपल्या सिनेमा थ्रू किंवा कुठल्याही मीडियम थ्रू इट इज इम्पॉर्टंट. सिनेमा इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. पॉडकास्ट आपण जे बोलतो आहे इट्स अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. पण being on ground and working for people is also very, very, very important. I think now it's more important. तुमचा आतून एक संघर्ष चालूच आहे. तुम्ही सोशल मीडियावर जाहीर केलं की तुम्ही कॅन्सर सर्वायवल आहात. तर एक तर हे करेज कुठून येतं आणि ज्या पद्धतीचं आयुष्य तुम्ही जगला आहात किंवा जगता आहात, तर लोक काय म्हणतील हा विचार तुम्ही कधी सोडून दिला? तो केव्हा सोडून नाही, लोक काय म्हणतील म्हणजे वयाच्या 16व्या वर्षी जेव्हा औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर सोडलं तेव्हापासूनच सोडून दिलं होतं. कारण तेव्हापासूनची एक जर्नी आहे की मला जे पटलं आणि मला जे आवडतं मी त्या पद्धतीनेच माझा पुढचा संघर्ष ठेवला आहे. बी इट डुईंग अ लॉ किंवा ॲडव्हर्टायझिंग किंवा ते सगळं सोडणं, कॉर्पोरेट खूप सारे पैसे काम असणं सोडणं आणि एक अनप्रेडिक्टेबल आणि अनसर्टन जागेमध्ये म्हणजे सिनेमामध्ये येणं, तिथे एक संघर्ष सुरू करणं. त्याच्याबरोबर असं वाटणं की अरे नाही मला हे सिरियल नाही करायचं कारण मला कळतच नाही आहे हे रोज 10 किलो मेकअप घेऊन मी काय वाचते मलाच माहिती नाही आहे. आणि ते सोडून म्हणजे लिटरली मी एक मोठा शो सोडला ज्याच्यामध्ये मी 2 वर्ष बिझी झाले असते. ते सोडून मी अँग्री इंडियन गॉडेसेस सारख्या सिनेमाकडे गेले, नेपाळमध्ये गेले, अर्थक्वेकला तिथे काम केलं. त्यामुळे संघर्ष असा नाही आहे, म्हणजे संघर्ष हा चालूच राहील, हा शेवटपर्यंत चालूच असतो. कारण प्रत्येक वेळेस आपण काही ना काहीतरी करत असतो. पण आपल्याला काय पटतं, आपल्याला काय आवडतं हे फार महत्त्वाचं आहे. आपण दरवेळेस म्हणतो की अरे नाही अरे हफ्ते भरायचे अरे हे करायचं आहे. तुम्ही किती तुम्हाला स्वतःला तयार करता प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक वेळेस आणि तुम्हाला काय हवं आहे याचं तुम्ही थोडं मूल्यमाप करायला सुरुवात करायला हवी. तुम्हाला कसं लीड करायचं आहे लाईफ. देर विल बी अनप्रेडिक्टेबल थिंग, म्हणजे त्याच्यात काही हे नाही आहे. पण यू हॅव टू कॉन्स्टंटली डिसाईड की हाऊ यू वॉन्ट. मला सतत काम
करत राहण्यामध्ये असं मला प्रॉब्लेम नाही आहे, पण तुम्ही चांगले मला कॅरेक्टर्स द्या, चांगलं काहीतरी करायला द्या. मी रोज काम करू शकते, पण मला काहीतरी पाहिजे. जर मला तेच काम करायला मिळालं ना, तर मी नाही करू शकत. आणि सिमिलरली माझ्या सोशल वर्कमध्ये सुद्धा मला असं आहे की मी किती सांगत बसू, किती पॉडकास्ट करत राहू, त्यामुळे मी करत नाही. कारण मला असं वाटतं त्या पॉडकास्टचा जो 2 तासाचा वेळ आहे, त्याच्यामध्ये मी 4 डॉक्युमेंट्स चेक करून गव्हर्मेंटला सबमिट करेल किंवा 4 लोकांना सांगेल हे काम करायचं, 4 शेतकऱ्यांचे मी कॉल्स घेऊ शकते. तर माझ्यासाठी ते जास्त महत्त्वाचं आहे. कारण सकाळी 6 वाजेपासून मला कॉल्स येतात आणि अशा प्रकारचे कॉल्स येतात की कधी फ्रँटिक कॉल्स असतात की मुलीला उचलून नेलं किंवा तिच्याबरोबर हे झालं आहे किंवा आमची शेती हे झाली, कोणीतरी हरवलं आहे, काही असे झाले. त्यामुळे आय हॅव टू बी ऑन कॉल. आणि हा माझ्यासाठी स्ट्रेस नाही आहे. हा माझ्यासाठी इनफॅक्ट मला जास्त आणखीन मजबूत करतो. सिनेमाचं कामसुद्धा, म्हणजे बऱ्याच लोकांनी म्हटलं अरे तू अशा पद्धतीचे सिनेमे करते ज्याच्याने स्ट्रेस असतो. म्हटलं नाही, असं नाही आहे. दोन्ही गोष्टी मला खूप मजबूत करतात. पण हे बाकीचं ज्या गोष्टी असतात ना, ते थोडंसं हे करतं. काम करत राहणं आणि चांगलं काम करणं आणि चांगल्या लोकांसोबत काम करणं हे फार महत्त्वाचं आहे. आपला एक ट्राईब चांगला बनवणं फार महत्त्वाचं आहे. स्वतःला फायनान्शियली अशा पद्धतीने सेटल करणं की काहीही उद्या झालं तरी तुम्ही स्वतःसाठी उभा राहू शकता की नाही. पण त्याच्यासाठी हे नाही की तुम्ही मन मारून फक्त पैसे कमवण्यासाठीच काम करावं. त्यामुळे ते तुमचं एक प्लॅनिंग असायला पाहिजे. आणि असं नाही आहे की तुम्ही गडबडणार नाही. गडबड होते. आता मी हे ब्रेस्ट कॅन्सरमधून जाते, त्यामुळे मी गोळ्या घेते. आय मायसेल्फ इज ऑन अ हॉर्मोनल थेरपी नाव. त्यामुळे खूप गडबड होते. थोडंसं काहीतरी झालं की असं ब्रेन फॉग व्हायला सुरू होतं. आता मी सध्या मला खूप घाम यायला सुरू होतो आहे. सो हे इट्स अ पार्ट ऑफ माय लाईफ नाव. खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. तर 15 मेला हा सिनेमा येतोय, सगळ्यांनी जाऊन नक्की बघा. थँक्यू.